खूप आहेत आणि त्या आर्किटेक्टमध्ये खूप चांगलं काम करू शकतात आपल्या संस्थांतलं. मला आज एवढंच मनोगत व्यक्त करायचं आहे की स्त्री शक्ती ही आपल्याला परमेश्वरानं दिलेली देणगी आहे आणि त्यामध्ये कला, प्रत्येक स्त्रीच्या अंगी जी कला दिली आहे ती तर ईश्वरी देणगी आहे. अशी ही स्त्री शक्ती आणि ईश्वरी देणगी लाभलेल्या महिलांनी जर आपण काय करायचं असं ठरवलं तर खूप काही करू शकतो. आज आपण पाहिलं त्या 2 मुलींनी जे काठ्यांचे कार्य केले ते तर प्रत्येक स्त्रीला गरजेचं आहे. त्यामुळं स्त्री ही शिक्षणानं आणि लेखणीनं अतिशय सर्वात उत्कृष्ट ठरू शकते. लेखणी ही समाजाचं परिवर्तन करणारी मोठी तलवार आहे. त्यामुळं आजपर्यंत स्त्रियांनी खूप लेखणीतून आपला उद्धार करणे किंवा त्यामध्ये बदल करणे आपल्या वागण्यामध्ये हे तर केलेलंच आहे. पण मला आज हा मुद्दा मांडायचा आहे की एका स्त्री मागं जर दुसरी स्त्री उभं राहिली तर अक्षरशः स्वर्ग करू शकते. एका स्त्रीच्या पाठीमागं दुसरी स्त्री शक्ती उभी राहिली तर आपल्या घराचा स्वर्ग करू शकते. हे उदाहरण मी आपल्या स्वतः माझ्या घरात पाहिलेलं आहे. आणि एक उत्तम उदाहरण सांगायचं म्हणजे माझ्या पाठीमागं माझी बहीण पंडित रोहिणी आणि तिचे मिस्टर श्रीपाद पंडित हे माझ्या पाठीमागं उभं राहिले. त्यामुळं मला आमच्या आईची जास्त सेवा करायला लागली नाही, पण त्यांनी आम्हाला बळ दिलं आणि माझ्या मुलाचं शिक्षण त्या दोघांनी पूर्ण पाठिंब्याने केलं. पुण्यात त्याला सांभाळलं आणि त्याला एक योग्य मार्गदर्शन दिलं दोघांनी सुद्धा. आणि माझ्या 2 भाच्या आहेत. एक भाची वकील आहे, तिला तर इतकं पाठबळ दिलं की तिचं लग्न करून करिअर करायला आणि आर्थिक मदत सुद्धा केली. आणि दुसरी एक भाच्याची मुलगी आहे, ती तर इंजिनियर झाली आहे, कॉम्प्युटर इंजिनियर.